नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एमएन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण वेलांटी व उकार यांचे नियम आज बघणार आहोत। मराठीतील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी असतात, मग ही पहिली वेलांटी कोणती, दुसरी वेलांटी कोणती, दीर्घ कुठली, ह्रस्व कोणती, हे आज आपण अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा। मग आपण ते बघूया। तर आपल्याला बोर्डवर दिसत आहे ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर। ह्रस्व स्वर म्हणजे काय, तर आपल्याला 12 मराठीतील स्वर आहे अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ए ओ आणि औ असे आपल्याला 12 स्वर मराठीमध्ये दिलेले आहे। यामधले ह्रस्व स्वर आहे अ ई लहान उ ऋ आणि लू। उरलेले दीर्घ स्वर आहे आ ई उ ए ए ओ आणि औ। हे सर्व 12 स्वर आहे। अम आणि आहा या स्वरादी आहे। मग आपल्याला या स्वरासोबतच मराठीतील ह्रस्व आणि दीर्घ, उकार आणि वेलांटी कोणती ते आज आपल्याला बघायचं आहे। मग यामध्ये ह्रस्व, वेलांटी व उकार। ह्रस्व वेलांटी कोणती, तर यामध्ये ह्रस्व म्हणजे पहिली वेलांटी। कोणती, पहिली, याला म्हणतात ह्रस्व। मग उकार कोणता, तर हा उकार। दीर्घ बघू, दीर्घ म्हणजे कोणता, तर दीर्घ स्वर, दीर्घ, वेलांटी व उकार। ही वेलांटी आणि उकार कोणता, तर हा उकार। हे झाले ह्रस्व आणि दीर्घ। मग यालाच म्हणतात पहिली वेलांटी व उकार। याला म्हणतात दुसरी वेलांटी व उकार। आपला सर्वांच्या लक्षात आले असेल की पहिली म्हणजे मोठी, ज्याला आपण म्हणतो पहिला उकार म्हणजे ह्रस्व, आणि दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार म्हणजे कोणता, तर दीर्घ। मग याचे काही नियम आहे मराठीच्या अक्षरामध्ये, ते कसे वापरायचे हे आपण आज बघणार आहोत। मग यामध्ये आपण पहिलं बघू की पहिलेच म्हटलं आपण सुरुवातीला की मराठीतील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी असते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मराठीतील पहिल्या अक्षराला शक्यतो पहिली वेलांटी असतात। हे नियम आपल्या बुकामध्ये लिहून ठेवा। प्रत्येकाने आपलं नोटबुक सोबत ठेवा। आपल्या नोटबुकमध्ये हे लिहून नियम घ्या, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पहिली ते जोपर्यंत आपण शिकत आहोत तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेसाठी फार महत्त्वाचा आहे। ज्यांना लिखाण काम मराठीत करावं लागतं त्यांच्या सुद्धा साठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मग मोठे अक्षर म्हणजे पहिल्या अक्षरांची, मग आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात महाराजांच्या शब्दात पासून सुरुवात करूया, ज्यांचं नाव जगामध्ये कुठल्याही भागामध्ये गेलं तरी त्यांचं नाव निघतं आणि लौलौकित आहे, असे आमचे महाराज म्हणजे छत्रपती शिवाजीराजे। मग छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज या शब्दामध्ये शब्दाचा म्हणजे मराठी अक्षराचं
पहिल्या अक्षराची जी वेलांटी आली ती कोणती आहे? तर ऱ्हस्व वेलांटी म्हणजे कोणती? तर पहिली. समजलंय का? दुसरा घेऊया, चिंतामणी. अष्टविनायकापैकी एक नाव आहे, त्यामध्ये चिंतामणीची पहिली वेलांटी. गण्या लक्ष दे, आपले काही नियम आहे जे आपण आज बघणार आहोत. या नियमामध्ये नियम नावाचा शब्द आहे, याची सुद्धा पहिली वेलांटी आहे. कोणती वेलांटी आहे? पहिली वेलांटी आहे. नियम सोबत दिवसांदिवस म्हणजे कोणता? तर दिवस. तुला अभ्यास करायचा आहे म्हणजे काय? दिवसभर तुझे जिवलग मित्र आहे, जिवलग काय? जिवलग. तुला जर एखाद्या ठिकाणी नोकरीला आपले शिफारस करायची असेल, मग शिफारस नावाचा शब्द कोणती वेलांटी आहे? पहिली वेलांटी आहे. तू फार दमलेला आहे, मग काय घ्यावा लागेल? तर विसावा. विसावा हा आपला विदर्भातला मुख्य शब्द आहे. आपल्याला माहिती आहे, स्मशानभूमीमध्ये जर ते आपले चार खांदेकरी एक आकटे घेऊन चालले आपल्या रस्त्यानं, मग मधात जाताना ते विसावा घेतात, ते प्रेत खाली ठेवतात आणि ते प्रेत खाली ठेवतात त्या जागेला म्हणतात विसावा. विसावा नावाचा शब्द म्हणजे ज्या ठिकाणी थांबल्या जातं त्याला म्हणतात विसावा. समजलं का सर्वांना? परंतु मी नियम लिहित असताना शक्यतो हा शब्द आवश्यक लिहा, कारण यामध्ये असे काही शब्द आहे की ज्या शब्दाची म्हणजे मराठीतील पहिल्या अक्षराची सुरुवात दुसऱ्या वेलांटीने होतात. मग दुसरी वेलांटी कोणती? तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ कोणी स्किप न करता बघा, आपल्याला अवश्य समजेल. पहिला नियम सर्वांना समजला का? चला पटकन बोला, लिहून घ्या. लिहिलं का भाऊसाहेब? हा, लिहिलं ना? ओके. ताई तुम्ही लिहिलं का? चला ठीक आहे, ठीक आहे. चला ओके, पुढे बघू. पुढे दुसरं बघूया. दुसऱ्यामध्ये बघा, आपला दुसरा नियम काय म्हणतोय? तर दुसरा नियम असा म्हणतोय की शब्दाच्या शेवटी उकार किंवा वेलांटी जर येत असेल ती नेहमी दुसरी द्यावी. काय? जर वेलांटी अक्षराच्या मराठीच्या म्हणजे जो शब्द आहे शब्दाचा शेवटी म्हणजे अक्षर असतात, त्या अक्षराला जर वेलांटी द्यायची असेल तर ती वेलांटी कशी द्यायची? तर दुसरी द्यायची. उकार द्यायचा झाला तर दुसरा द्यायचा. मग असे कोणते शब्द आहे? पहिला शब्द आहे बापू. कोणता शब्द? बापू. दंगल पाहिला का भाऊ? पाहिला ना? हा, काय म्हणते त्याच्यात? कोणतं गाणं? बापू सेहत के लिए ये तो हानिकारक है. भाऊ, व्यायाम करणे कुठं हानिकारक असते का? दारू पिणे शरीराला हानिकारक आहे, आणि ते म्हणते बापू सेहत के लिए हानिकारक आहे. मग बापू कोणता आहे? कुठला उकार आला? तर दुसरा उकार. कोणता? दुसरा. समजलं का? समजलं? बापू झालं, काकू घे ना. कोणता उकार? दुसरा उकार. काकू झाल्यानंतर पुढे लिहू घे. कोणता उकार? दुसरा. शिकू घे, चिकू घे, असे अनेक काय? चालू, खेळू. कुठला उकार येत आहे? दुसरा उकार. यामध्ये जर वेलांटी घेतली तर वेलांटी कोणती येईल? तुम्ही ज्या वहीमध्ये लिहित आहे ते वही कोणती आलं? वही. दुसरं बघा, ज्या वर्गामध्ये शिकत आहेत 10वी
कोणी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी? रोज पोळीला लावून खाता, भाजी, चटणी. कोणती वेलांटी येते? दुसरी. चिमणी, मिरची, प्रत्येकाला कळत आहे की नाही? समजलं सर्वांना? समजलं का नाही? पटकन बोला. समजलं ना? चला पटापटा पटापटा लिहून घे. जेव्हा शिकवणं चालू असतंय तेव्हा पटापटा लिहा, कारण आपण पटापटा लिहिलं ना तर आपलं क्लासमध्ये लवकरात लवकर होईल, कारण बरेचसे नियम आहेत. चला लिहिले पटापट. हे कोणते? दुसऱ्या वेलांटीचे. का? कारण शेवटी आहे ना. काय आहेत? शेवटी. उकार शेवटी. वेलांटी कुठली? तर दुसरी वेलांटी. जसं म्हटलं मराठीतील अक्षराच्या शेवटच्या अक्षराला कुठला आहे? वेलांटी, तर दुसरी. परंतु यामध्ये काही अपवाद आहे भाऊसाहेब. 2-3 शब्द आहे, अपवाद आहे. मग कुठले अपवाद? तर ते अपवाद आहे आपण बघितलं. परंतु कोणता शब्द? परंतु, किंतु. दिसतंय का सर्वांना? दिसलं? पुढे आणि, तथापि, आणि शेवटचा शब्द आहे अद्यापि. हे संपूर्ण 5 शब्द पाठ करून ठेवा. हे 5 शब्द फक्त यांचा उकार किंवा वेलांटी ही पहिली आहे. बाकी सर्व अक्षरांना शेवटची वेलांटी लागतात. हा कोणत्या क्रमांकाचा नियम आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचा नियम. आता आपण तिसऱ्या क्रमांकाचा नियम बघूया. चला पटापट लिहून घ्या. लिहून झालं का? हा. तिसऱ्या क्रमांकाचा नियम बघा. तिसऱ्या क्रमांकाचा नियम आहे. तिसऱ्या क्रमांकाचा नियम असा म्हणते की मराठीमध्ये एक अक्षरी शब्द असेल आणि त्या शब्दाला जर वेलांटी किंवा उकार असेल तर तो नेहमी दुसरा द्यावा. कोणता द्यावा? दुसरा द्यावा. दुसरा म्हणजे कोणता? तर दीर्घ द्यावा. मग असे कुठले शब्द आहे? तर त्यामधला पहिला शब्द बघूया. पहिला शब्द आहे मी. मी मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की आपण मी असं लिहितो का? मी असं लिहिलं तर हे आहे चुकीचं. मग आता त्यामध्ये दुसरा शब्द बघू. दुसरा कोणता? तर दुसरा अक्षर म्हणजे पी. पी म्हणजे काय? पाणी टाकून पिणं भाऊ, नाही तर उष्णघात्यानं गेला. शेजारचा काय म्हणून कालच तर होता, उष्णघात्यानं गेला. मग उष्णघात्यानं गेल्यापेक्षा पाणी टाकून प्यायचं बरं असते का नाही भाऊ? आहे का नाही? म्हणजे शांततेच्या काळामध्ये जर आपण जास्त काम काढला तर रक्ताच्या आपल्याला उंबरठ्यावर जावं नाही लागत. कारण होतंय काय, शांततेच्या काळामध्ये जर जास्त काम काढला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त बहाल करायची गरज पडत नाही. तसंच पेपरमध्ये आपण काय करतो, हे नियम जर आपण आज बघितलेले सर्व नियम आपल्या शुद्ध लेखनामध्ये या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जर उपयोगी आणले तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कुठली अडचण जाणार नाही. पुढचा शब्द बघू. तर ती. ती काय गण्यात ती म्हटल्याबरोबर असला. अरे बाबा ती कुठेतरी भेटली. हा टी. ठीक आहे. पुढचं ही. हे काय झाले तर वेलांटी झाली. उकार बघू. तू. कोणता उकार? दुसरा उकार. धू. दुसरा उकार. भू. हा भूवरून आठवण आलं. भूसंपादन मध्ये आताच सातबाऱ्यामध्ये माईचं नाव म्हणजे आईचं नाव लावायचं सरकारने ठरवलंय.
आणि तिकडं बघतो की जर कर्ज काढायचं झालं तर बायकोच्या नावावर काढा आणि प्रॉपर्टी मायच्या नावावर करा, कारण आत्ताच हार्दिक पांड्याची 70% प्रॉपर्टी गेली, आपल्याला माहित आहे. जाऊ दे, आपल्याला त्याचं काय करायचं नाही. मग पुढचा शब्द जर बघायचा झाला तर धू नावाचा आहे, भू नावाचा आहे, पू नावाचा आहे, असे शब्द. कुठला उकार तर दुसरा उकार, कुठली वेलांटी तर दुसरी वेलांटी. यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे. अपवाद कोणता तर अपवाद आहे एकच शब्द, तो म्हणजे नी नावाचा. कोणता? नी नावाचा शब्द. म्हणजे कसं? तू, नी, मी गावाला गेलो. बागेत नाही म्हटलं गण्या, तुला माहित आहे, तू न मी म्हटलं, तू आलं का तुले ती आठवते ना भाऊ? हो ताई, खरंच आठवते त्याला. नाही, आपल्याला माहित आहे ना त्याचा स्वभाव मुळात काय हे आपल्याला माहित आहे. पण तो विद्यार्थी प्रामाणिक आहे म्हणून आपल्या क्लासचा घटक आहे, काळजी करू नका. तो यावर्षी 90% वर असेल. मग तू आणि मी, आता नी शब्दाचा अर्थ काय होतोय तर आणि हा शब्द होतोय. काय होतोय? आणि. म्हणून इथे नी हा अपवाद आहे. हा एक शब्द जर विचार केला तर याला पहिली वेलांटी आहे. बाकीच्या सर्व अक्षरांना कोणती वेलांटी तर दुसरी वेलांटी आहे. ठीक आहे. आपण आता तिसरा नियम आत्ताच बघितला. आता चौथा नियम बघू. चौथा नियम काय आहे तर चौथ्या नियमामध्ये म्हटलं जातंय की जर मराठी अक्षरामध्ये जर जोडाक्षरे असेल किंवा जर विसर्ग असेल तर त्या शब्दांच्या पहिली वेलांटी किंवा उकार हा कोणता द्यायचा तर पहिला द्यायचा. म्हणजे कोणता तर ऱ्हस्व द्यायचा. मग बघूया आपण ते कुठले कुठले अक्षर आहेत. तर पहिले बघू कुठलं? विसर्ग. विसर्गासाठी कुठले शब्द ताई सांगा बरं कुठले? हा, बरोबर बरोबर, एकदम योग्य. नि शुल्क. व्हेरी गुड. पुढचं निस्वार्थ. हा, ताईला माहित आहे कारण आपलं MN मॅथ मराठी प्लॅटफॉर्म NMS साठी निशुल्क आणि निस्वार्थ पद्धतीने काम करत आहे. ध्येय तुमचं आणि ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपलं MN मॅथ मराठी युट्यूब चॅनल करत आहे. मग कोणतं? निस्वार्थ पद्धतीने लिहिला आपण निस्वार्थ. हे काय झालं? विसर्गासाठी. आता कोणतं? जोड शब्द. जोड शब्दासाठी मग जोडाक्षर कोणतं किंवा जोड शब्द? अक्षर, शब्द किंवा अक्षर. मग आता अक्षर बघूया. जोडाक्षर. जोडाक्षरासाठी पटकन सांगा एक. बरोबर बरोबर, पुस्तक. पुस्तक नावाचा शब्द कोणता? उकार, पहिला उकार. नंतर कोणतं? तुम्ही. व्हेरी गुड, तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझ्या, माझ्या. माझ्या येते का? नाही. ओके. पुढे आणखीन सुट्टी. सुट्टीची तर वाटच पाहत आहे गण्या तू. तुला माहित आहे पण सुट्टी लागली तू मामाच्या गावाला जात नाही. मामाच्या गावाला गेलं तर काय होते तुला माहित आहे. ओके. पुढे आणखीन वेलांटीचा जर विचार केला तर शिवरायांचा किल्ला, कारण डबल शब्द म्हणजे काय? जोडाक्षर. किल्ला. पुढे चिठ्ठी, मिट्टी. ओके. पुढे तिच्या. आणखीन ऐका काही. बरं, ताईले दिल्लीला जायचं आहे म्हणते. दिल्ली. कुठली वेलांटी आली भाऊसाहेब? पहिली वेलांटी. समजलं का सर्वांना? सोपं आहे, काही काळजी करायचं काम नाही. हा कोणता नियम झाला आपला तर हा नियम आपला क्रमांक आहे 4. चला लिहून घ्या. इरेज करतो. हा, ओके, काय हरकत नाही. लिहिलं ना?
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला पुढचं बघू. 5व्या क्रमांकाचा आपला नियम आहे तो कशाचा आहे, तर तो नियम आहे रफाराचा नियम आहे. रफार आपल्याला माहिती आहे की जर मराठी अक्षरामध्ये रफार असेल आणि त्या रफाराच्या अगोदरच्या अक्षराला वेलांटी किंवा उकार द्यायचा असेल तर तो नेहमी कोणता द्यायचा, दुसरा द्यायचा. काय द्यायचा, दुसरा. यामध्ये काही थोडासा अपवाद असू शकतो परंतु नेहमी दुसरा असतो. बघा पहिला शब्द लिहू आपण पूर्व. लिहिला का शब्द, कोणता शब्द लिहिला आपण, पूर्व नावाचा शब्द लिहिला. दुसरा बघा पटकन, दुसरा शब्द कोणता सांगा. तुम्ही तयार ठेवत जा, शब्द शब्द तयार ठेवत जा. अरे भाऊ इथेच तर आहे, हे बघ ना. कोणता, वेलांटीचा जर विचार केला तर हा दीर्घ. ओके. पूर्व झाल्याच्या नंतर महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे आशीर्वाद. आपण बरेचदा काय करतो, हा शब्द असा लिहितो आणि हा शब्द चुकीचा आहे भाऊसाहेब. काय चुकीचा आहे, हा शब्द नेहमी असाच लिहिला पाहिजे. आणि याच्यावर नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतो, खालीलपैकी कोणता शुद्ध शब्द आहे आणि त्यामधला हा आशीर्वाद असतो. 12वीच्या 10वीच्या 8वीच्या 7वीच्या प्रत्येक मराठीच्या पेपरमध्ये बरेचदा येतो. तीर्थरूप कोणती वेलांटी आहे, दिसतंय का, असं येतंय का, नाही असं येणारच नाही. तो शब्द असा येईल. समजलं का, कोणता येईल, तीर्थरूप. ओके समजलं, सोपं आहे भाऊ, काही कठीण नाही. जर विचार केला याच्यामध्ये तर सूर्य नावाचा शब्द आहे पण सूर्य असा नसतो, असा असतो. समजलं का, ओके क्लिअर, काय प्रॉब्लेम ताई तुम्हाला, भाऊसाहेब समजलं ना. चला पुढे जाऊया. यामध्ये काही अपवाद असू शकतं ना. हा आपल्याला जर असे काही शब्द कुठे आढळले ना आपल्याला वाचत असताना तर ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा, कमेंट्स मध्ये कळवा. हा पुढचा नियम बघू. पुढचा नियम काय म्हणतोय, जर शब्दालाच म्हणजे अक्षराला मराठीमध्ये काना मात्रा लागला असेल तर त्याचा उकार किंवा वेलांटी ही कोणती द्यावी, तर त्याच्यासाठी द्यावी लागेल पहिली वेलांटी. कोणती वेलांटी, तर पहिली वेलांटी द्यावी लागेल. त्यालाच म्हणतात रस्व वेलांटी. कोणती वेलांटी, रस्व वेलांटी. बघा एक शब्द लिहितो वीट. आता बघा शेवटच्या अक्षराला काही काना मात्रा लागला दिसतंय का. मग जर काना मात्रा लागला दिसत नसेल तर कोणती वेलांटी, तर दुसरी वेलांटी. जर काना मात्रा लागला तर पहिली वेलांटी. बघा दिसतंय का, काना लागला ना, टाले काना लागला ना, टला काना टा लागला का नाही. मग टाले काना लागल्याबरोबर वेलांटी बदलली की नाही. इथं वीट होती, टले काहीच नव्हतं ना भाऊ, काहीच नसल्याच्यानं कोणती वेलांटी, तर दुसरी. दुसरी म्हणजे कोणती, तर दीर्घ. आणि टला काना टा झालं, टा झाल्याबरोबर कोणती वेलांटी, तर रस्व आली भाऊ. रस्व म्हणजे कोणती, तर पहिली वेलांटी. समजलं का. दुसरा शब्द बघू, कीड. आहे का डले काही, हाच शब्द जर किडा लिहिलं तर डाले लागला का नाही. ओके त्याच्या पुढे जाऊ. फुल नावाचा शब्द लिहितो, लले काही आहे का, फुला गेला. हाच जर शब्द प लिहितो, जा लिहितो. पूजा करायचं असलं तर कसं होतंय, आलं का लक्षात. पूजा आरती अर्चना मुलींचे नाव आहे भाऊ. हा ठीक आहे पुढे जाऊ. कुट. हा शब्द जर कुटी लिहायचा झाला तर असा लिहा लागल. समजलं का.
हा झाला आपला कितव्या क्रमांकाचा नियम? 6व्या क्रमांकाचा नियम आपण जो बघितला ना. 7व्या क्रमांकाचा नियम बघू. चला पटकन लिहून घ्या. काही नाही, तुम्हाला मी सांगत आहो तशा पद्धतीने नियम लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओमध्ये नियम लिहून घ्या आणि नियमासोबत हे शब्द सुद्धा लिहून घ्या. पुढचा नियम बघू. तो आहे आपला अनुस्वारासाठी. मग अनुस्वारासाठी काय नियम आहे तो सुद्धा बघून घेऊ. अनुस्वारासाठी काय असतात? अनुस्वार म्हणजे काय? अनुस्वारामध्ये जर वेलांटी द्यायची झाली तर ती नेहमी पहिली वेलांटी द्यायची. त्यासाठी पहिला शब्द लिहू आपण चिंता. कोणता शब्द? चिंता. कोणती वेलांटी आली? पहिली. किंमत. किंमत मध्ये कोणती वेलांटी आली? पहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा लिहू आपल्यासाठी की भिंगरी. भिंगरी सारखे मार्केटमध्ये फिरताना भाऊ तुम्ही फिरता का नाही फिरत? फिरताना मग भिंगरी सारखे मार्केटमध्ये गेले. काय घेतले? चिंच घेतली. काय घेतली? चिंच घेतली. चिंचासोबत काय घेतलं? तर डाळिंब घेतलं. काय घेतलं? डाळिंब घेतलं. हे चिंच आणि डाळिंब कायच्या भरोशावर निघते? कोणत्या शेतीत निघते? तर ते निघतात ओलिताच्या शेतीमध्ये. शेती ओलित करण्यासाठी काय लागतात? तर जलसिंचन लागतात. काय लागतात? जलसिंचन. समजलं का? सरळ आणि सोप्या भाषेत. जर अनुस्वाराचं अक्षर असेल तर त्या अक्षराला कोणती वेलांटी पाहिजे? तर त्या अक्षराला पहिली म्हणजे ऱ्हस्व वेलांटी पाहिजे. समजलं असेल? चला पटकन लिहून घ्या. समजलं ना? आता आपण बघूया शेवटचा आणि अति महत्वाचा नियम की आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात केली होती महाराजांच्या शब्दापासून. आपण म्हटलं होतं की मराठीतील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी असतात. म्हणजे सुरुवात केली होती शब्दाने शिवाजी महाराजांच्या, तर याची पहिली वेलांटी आपण म्हटली होती. पहिली म्हणजे कुठली? तर ऱ्हस्व येणार. मग आता हा नियम काय म्हणतोय की मराठी अक्षराच्या शेवटचे अक्षर जर अकारांत असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी असतात. काय असतात? दुसरी वेलांटी घ्यावं लागतात. मग असे कुठला शब्द आहे? तर पहिला शब्द घेऊया आपण. पहिला शब्द म्हणजे कोणता? तर जीव. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मगाशी म्हटलं होतं की अक्षराच्या पहिल्या अक्षराच्या म्हणजे शब्दाच्या पहिल्या अक्षराला कोणती वेलांटी घ्यायची? तर पहिली म्हणजे कोणती? तर ऱ्हस्व घ्यायची. इथं तर तुम्ही दीर्घ घेतली. का दीर्घ घेतली? तर व हा शब्द व अर्धा व अधिक अ म्हणजे व होतोय. अकारांत आहे म्हणून त्याच्या अगोदरच्या अक्षराला कुठली वेलांटी? तर दुसरी वेलांटी. दुसरी म्हणजे कोणती? तर दीर्घ वेलांटी. समजला का? आणखीन काही घेतो शब्द. जीव झाल्यानंतर गरीब. आता बघा कोणता शब्द? गरीब. लिहिला गरीब शब्द. गरीब शब्द झाल्याबरोबर कुठली वेलांटी आली? पुढे जाऊया. गरीब झाल्याबरोबर जमीन नावाचा शब्द दिसतंय का? जमीन. भरीव नावाचा शब्द. पाळीव नावाचा शब्द दिसत आहे की नाही? सजीव नावाचा शब्द दिसतोय. सजीव झाल्याच्या नंतर कठीण नावाचा शब्द. आता बघा एक शब्द घेतो. तो शब्द म्हणजे कोणता? तर विहीर नावाचा शब्द. आता तुम्ही म्हणाल सर याही वाक्यामध्ये तुमचा पहिलं अक्षराची वेलांटी ही तर ऱ्हस्व आहे. तर बाबांनो लक्ष द्या. भाऊसाहेब ताईसाहेब थोडस शेवटचे 5 मिनिट. विहीर आहे का नाही? वीर नावाचा शब्द आहे. या वीर नावाच्या शब्दामध्ये काय होतंय? तर पहिली वेलांटी ही
ऱ्हस्व आहे, परंतु आपला नियम काय म्हणतोय की शेवटचं अक्षर अकारांत. जर अकारांत असेल तर त्याच्या अगोदरच्या शब्दाला कुठली वेलांटी, तर दुसरी वेलांटी. आपण विचार करून राहिलो ही नावाच्या शब्दाचा आणि गुरफटून पडून राहिलो वी नावाच्या शब्दाचा. याचं कारण हेच आहे की आपलं लक्ष कुठे आहे, आपलं लक्ष आहे मॉडर्न इंग्लिश कडे. कारण वी आर अ मॉडर्न, इट इज अ नीड फॉर फ्युचर. काळाची गरज आहे. काय? इंग्रजी. बरोबर आहे. इंग्रजी भाऊ देशी घेणं नाही. काऊन? उष्णघाताने मरते, आताच सांगितलं होतं. मग मराठी ही आपली मातृभाषा आहे, मराठीमध्ये आपण जन्मलो, मग आपल्याला मराठी चांगली लिहिता यायला पाहिजे, चांगली वाचता यायला पाहिजे आणि मराठीच्या पेपरमध्ये चांगले मार्कही मिळवता आले पाहिजे. म्हणूनच आपण आपल्या MN मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर असे व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा मग काय, एक शेवटचा शब्द सांगून देतो, तो म्हणजे कोणता, तर नीट नावाचा. बघा, आपल्या सर्वांना हे नियम समजले असतील. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या शब्दापासून व्हिडिओला सुरुवात केली होती, तेव्हा म्हटलं होतं की मराठीतील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी असतात. मग असे काही अपवाद आहे, जसं जीव नावाचा शब्द, नीट नावाचा शब्द, ज्या शब्दाचा शेवटचं अक्षर अकारांत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षराची वेलांटी ही दुसरी आहे. हे आपल्याला आज समजलं असतील. आपल्याला हे फार महत्वाचे वेलांटी आणि उकाराचे नियम चांगल्या पद्धतीने समजले असतील आणि ते आपल्या उपयोगात येणार आहे. अशाच पद्धतीचे आपण आपल्या MN मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर मराठीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हाही आपला व्हिडिओ अपलोड होईल आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल. हा जर आपला व्हिडिओ आपण फेसबुकला बघत असाल तर ते लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, आपल्या नातेवाईकांपर्यंत पाठवा. आपल्या काही समस्या असतील तर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन आपल्या समस्या व्यक्त करा. इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबच्या चॅनलला वर जर बघत असाल तर ते लाईक करा. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.